नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज आपण SSC बोर्ड इयत्ता 10वी इतिहास विषय प्रकरण 3 उपयोजित इतिहास याचा अभ्यास करणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये या पाठ्यपुस्तकातले 2 प्रकरण आपण विचारात घेतली होती. एक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा. अगोदरचे व्हिडिओ ज्या मुलांनी पाहिले नसतील तर माझी विनंती आहे की नक्कीच ते व्हिडिओ पहा, की जेणेकरून तुम्हाला दोन्ही पाठातला आशय सविस्तररित्या समजण्यास मदत होईल. आणि जर काही शंका असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, अन्यथा माझा दूरध्वनी क्रमांक मी तुम्हाला दिलेला आहे, तर त्या दूरध्वनी क्रमांकावर मला संपर्क साधू शकता. जर काही शंका असेल तर तुमचं नक्कीच शंकाचं निरासन केलं जाईल. आता बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 विचारात घेणार आहोत. त्यामध्ये उपयोजित इतिहास याविषयी आपण बोलणार आहोत. आता उपयोजित इतिहास म्हणजे काय हे सुरुवातीला आधी आपण पाहणार. त्यानंतर उपयोजित इतिहासाबद्दलचे काही गैरसमज आहेत ते का आहेत याचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. आणि उपयोजित इतिहास आणि वेगवेगळे क्षेत्र याचा काय संबंध आहे, याचा उपयोग का आहे आणि यावर कोणकोणत्या प्रकारचं संशोधन केलं गेलेलं आहे, या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. आता पहिले बाळांनो, हा प्रश्न येतो की उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय. आता उपयोजित म्हणजे काय, तर भूतकाळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा संदर्भ वर्तमान काळाशी लावला जातो आणि एक मार्गदर्शक म्हणून कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करता येईल, ज्या वेगवेगळ्या आता आपल्यासमोर एखादी आव्हानं उभी राहिली तर त्याबद्दलचं एक मार्गदर्शन आपल्याला जे होतं, ज्या इतिहासामध्ये केलं जातं किंवा तो विचार केला जातो त्याला आपण म्हणतो उपयोजित इतिहास. आता गेल्या 2 प्रकरणामध्ये आपण पाहिलं की नाही की परंपरा कोणकोणत्या, म्हणजे या परंपरा जेव्हा आपण विचारात घेतल्या तेव्हा तिथलं सामाजिक जीवन पाहिलं, तिथलं राजकीय जीवन पाहिलं, तिथलं आर्थिक जीवन पाहिलं, त्यानंतर तिथली एकंदरीत जीवनाची पद्धत कशी होती आणि ते करत असताना त्यांच्या समोर अनेक संकट देखील आली असतील. म्हणजे उपलब्ध पुराव्यानुसार आपण हे सगळं बोलतो आहोत. म्हणजे नेमकं त्यावेळेला ज्या घटना घडल्या, ज्या भूमिगत हालचाली घडल्या गेल्या, उलथापालथ झाली आणि मग त्याच्यातून मानवी जीवन त्यावेळेला देखील विस्कळीत झालं होतं. मग ते विस्कळीत झालेलं जेव्हा होतं त्यावेळेला नेमकं तिथल्या राजेशाही जी असेल किंवा जी प्रशासन व्यवस्था असेल त्या प्रशासन व्यवस्थेने जनतेसाठी काय कल्याणकारी उपाययोजना केलेल्या आहेत याचा देखील आपल्याला एक दिशादर्शक म्हणून वापर उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. अगदी म्हणजे आत्ताचंच उदाहरण घ्या ना बाळांनो, की आज बघा करोनासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग तुम्ही मला सांगा की ही जी साथीची जे सगळीकडे लागण झालेली आहे किंवा हा जो साथीचा रोग आलेला आहे तो सगळ्या विश्वात आलेला आहे, बरोबर आहे की नाही. की म्हणजे एका देशातून किंवा एखाद्या संस्कृतीतून आज ती सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे ती जी लागण आहे. पण हे आज झालेलं म्हणजे पहिल्यांदाच होतं आहे का? नाही. तर भूतकाळात जर आपण डोकावून पाहिलं तर अनेक 100 वर्ष अगोदर अशा अनेक साथीचे जे आजार वेगवेगळे पसरले होते. म्हणजे अगदी प्लेगचा देखील साथ आली होती. मग त्यावेळेला तिथल्या प्रशासन व्यवस्थेने काय केलं होतं, त्यावेळेला किती जनता मृत्युमुखी पडली होती आणि त्यांचं एकंदरीत जीवनमान सुरळीत परत पूर्वपदावर येण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना त्यांनी केल्या होत्या, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर सहज उपलब्ध होतो. म्हणजे आज आपल्या या वर्तमान काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला मागचा जो भूतकाळात घडलेल्या ज्या समस्या आहेत त्याचा विचार करणं अपरिहार्य आहे, की
आपण जे करत होते त्याचा नेमका आज वापर आपण वर्तमानात काय करणार आहोत आणि त्यावर आधारितच आज प्रशासन व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन करते आहे. म्हणजे आज तर तुम्ही बाळांनो ही जी परिस्थिती आहे स्वतः अनुभवत आहात, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आज आजच्या वर्तमान काळामध्ये ज्या करोनासारखी परिस्थिती आहे ती नेमकी भयावह कशी आहे हे तुम्ही अधिक जो अनुभव घेतो तो अधिकरित्या छान समजवून सांगू शकतो, बरोबर आहे की नाही. पण नंतरची आता तुमच्या नंतरची येणारी पिढी आहे त्यांना करोनाच्या बद्दलचा एक इतिहासच समजेल की ज्या पिढीने आजची समस्या पाहिलेली नसेल तर म्हणजे ती भूतकाळात जमा होईल आणि मग पुढचा जो कालखंड येईल किंवा पुढची जी पिढी येईल ते या करोनासारख्या इतिहासाबद्दल संशोधन करतील आणि पुन्हा त्यांच्या काळामध्ये ज्या घटना घडतील त्यासाठी या गोष्टीचा या घटनेचा ते नक्कीच आधार घेतील. म्हणूनच उपयोजित इतिहास हेच सांगतं की भूतकाळात ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्याचा वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसा वापर करता येईल किंवा एक मार्गदर्शक म्हणून उपयोजित इतिहास कसा ठरेल हे आपल्या इतिहासकारांना सांगायचं आहे की उपयोजित इतिहासाचं खूप महत्त्व आहे की आपल्या ज्या वर्तमान काळात सामान्य जनता कशा प्रकारे या समस्येला तोंड देत होती आणि त्या समस्या दूर करण्यासाठी प्रशासन व्यवस्था काय करत होती या सगळ्या गोष्टीची एक दिशादर्शक ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे उपयोजित इतिहास. आता या उपयोजित इतिहासाबद्दल जर बघायला गेलं तर खूप गैरसमज आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतं की उपयोजित इतिहास हा फक्त जे संशोधन करतात जे इतिहासकार आहे त्यांनीच तो फक्त त्याचा अभ्यास करायचा असतो. त्या उपयोजित इतिहासाचा दैनंदिन जीवनात काही एक उपयोग नाही किंवा जे विद्यार्थी इतिहासाबद्दल रुची ठेवतात त्यांनीच फक्त या इतिहासाचा अभ्यास करायचा, अशा अनेक समजुती आहेत. आणि त्यावर मात करण्यासाठी मग जनासाठी इतिहास असा एक नवीन विचार पाश्चात्य देशात आणि आपल्या देशात देखील तो प्रचलित झाला. जनासाठी इतिहास म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याचा शब्दप्रयोग आहे पब्लिक हिस्ट्री. मग म्हणजे ही वर्तमान काळाशी ही भूतकाळातल्या घटनांची नाळ जोडण्यासाठी जनासाठी इतिहास हे वेगळं कन्सेप्ट या इतिहासामध्ये सांगितलं गेलं. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा बंगळूर येथे जेव्हा सृष्टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हे जे बंगळूर येथे इन्स्टिट्यूट आहे तिथे सुद्धा सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री म्हणून एक नवीन विषय लोकांना सांगण्यात आला किंवा तो अभ्यासला जाऊ लागला. त्याच्यावर संशोधन केलं गेलं आणि मग हळूहळू लोकांमधला इतिहासाविषयीचा गैरसमज दूर झाला आणि मग हा जो उपयोजित इतिहास आहे हा सगळ्यांसाठी आहे. म्हणजे यामध्ये फक्त तज्ज्ञांचीच आवश्यकता आहे का किंवा तज्ज्ञांचाच इथे समावेश आहे असं नाही. अगदी सामान्य माणसं देखील या उपयोजित इतिहासामध्ये त्यांचा समावेश असू शकतो. आता तो कसा समावेश असणार तर आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सामान्य माणसाला वेगवेगळ्या पर्यटन करण्याची आवड असते. आज आमच्या देशामध्ये जर फक्त विचार केला तर देशामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, अनेक वेगवेगळी वारसा स्थळं आहेत, पारंपरिक पद्धतीवर आधारित वेगवेगळे आज शिल्पकला आहेत किंवा मंदिरं आहेत. म्हणजे हे आम्ही बघण्याची आमच्याकडे एक म्हणतात ना आवड आहे आणि त्याच्यातून आम्ही ते बघण्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा तिथल्या जी वारसा स्थळे आहेत किंवा जी प्राचीन स्थळे याचा जेव्हा आपण हळूहळू अभ्यास करतो त्याचं निरीक्षण करतो तेव्हा आपसुकच आपल्याला एक आत्मजाणीव होते की जिथे आपण राहतो आहोत मग ज्या शहरात असो त्या गावात असो तिथेही आपल्या पुरातन मंदिरं असतील किंवा तिथेही काही वारसा स्थळे आहेत, याचं आपण संवर्धन केलं पाहिजे किंवा याची जपवणूक केली पाहिजे. हा देखील विचार एक पर्यटक म्हणून मनामध्ये जागृत होण्यास मदत होते. म्हणून पर्यटन ह्या इतिहासाचा अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
अगदी इतिहासाच्या अभ्यासावर आपल्याला एक म्हणजे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. कारण जेव्हा आपण पर्यटनाला जातो तेव्हा तिथे आपल्याला काही अशा स्थळं असतात की तिथे आपल्याला एखाद्या चित्र असतं किंवा एखादं शिल्पकला असते, तर ती कोणत्या काळातली आहे किंवा त्याच्यावर काय लिहिलं गेलेलं आहे किंवा वेगळी लिपी असते, त्याचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण एखादी आर्ट गॅलरी जरी बघायला जातो तेव्हा आपण अगदी लवकर ते बघायला म्हणजे बघून संपवण्याचा प्रयत्न करतो. पण जर तिथे एखादा गाईड उपलब्ध असेल तर आपल्याला एक क्युरिओसिटी निर्माण होते की नक्कीच त्यावेळेचे हे राजाचे वेशभूषा कशी होती किंवा ही शिल्पकला कोणत्या काळातली आहे. आणि जेव्हा तो गाईड आपल्याला अधिक छानरित्या स्पष्ट करतो तेव्हा आपल्याला त्याची आवड निर्माण होते. आणि म्हणूनच पर्यटनाला इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे की जेणेकरून एक इतिहासाचा जो आपला वारसा आहे त्याची जपवणूक होते, त्याचं संवर्धन होतं आणि एक आपल्याला जाणीव निर्माण होऊन आपण एक उपयोजित इतिहासाच्यामध्ये आपण एक सहभाग आपला प्राप्त होत असतो. आणि तोच हवा आहे उपयोजित इतिहासाला. तेच हवं आहे की सामान्य माणसाला देखील आपल्या परंपरेचा किंवा आपल्या इतिहासाबद्दल भूतकाळात घडून गेलेल्या घटनांबद्दल जाणीव निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून ती आपली परंपरा जोपासली जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये एक दिशादर्शक म्हणून त्याचा वापर करता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी आपल्याला केलेला आहे. त्यानंतर उपयोजित इतिहास आणि वेगवेगळे क्षेत्र तर कोणकोणती, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तत्त्वज्ञान येतं, त्यानंतर विज्ञान येतं, व्यवस्थापन येतं, त्यानंतर तुमचं कलाक्षेत्र येतं. अशा वेगवेगळे क्षेत्र येतात की जिथे उपयोजित इतिहासाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर वेगवेगळ्या विषयामध्ये मग उपयोजित इतिहासाचा संबंध काय, तर आता आपण उदाहरणार्थ जर तत्त्वज्ञानाचा आपण विचार केला तर त्या तत्त्वज्ञान म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ आहे फिलॉसॉफी. मग आजही आपण वर्तमान काळामध्ये वेगवेगळे तत्त्ववेत्ते आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत आणि आज त्यांनी लिहिलेल्या म्हणजे त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी वेगवेगळी जे ग्रंथ आहेत ते अजूनही आपण वाचतो आहोत. आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या विचाराविषयी काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ते आपण वाचतो, बरोबर आहे ना. परंतु ते इतिहासकार ते जे तत्त्वज्ञान आहे हे लिहिण्यासाठी कोणता अभ्यास करणार, तर अगोदरच्या घडलेल्या घटनांचा जे नक्कीच अभ्यास करणार, त्याचं ते विश्लेषण करणार आणि मग एक नवीन विचार आपल्यामुळे ते मांडणार, बरोबर आहे की नाही. मग ते जेव्हा ते विचार मांडतात तेव्हा आपल्याला एक अधिकरित्या आपल्याला त्याच तत्त्वज्ञाना म्हणजे एखाद्या विषयाबद्दल एक छान माहिती मिळते, बरोबर की नाही. आता तत्त्वज्ञान म्हणजे काय, तर एखादी वस्तू नाही तर तो एक विचार आहे, एक सम्यक विचार असतो. म्हणजे तो विचार सगळ्या समाजामध्ये खूप कसा प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आज आमची भारतीय परंपरा घेतली, त्या परंपरामध्ये रामायणासारखा काळ होऊन गेला. म्हणजे त्या रामायणाच्या काळामध्ये चांगले विचार आज आपल्याला त्या रामायणातूनच मिळालेले आहेत. मग ते एक तत्त्वज्ञान आहे ना. पण ते तत्त्वज्ञान इतिहासामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं. मग त्यामध्ये तो उपयोजित इतिहासामध्ये ते तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी परत पुन्हा त्या भाषेचा, त्या लिपीचा आपल्याला अभ्यास करणं अपरिहार्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये तत्त्वज्ञान या विषयावर खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्याचं संशोधन देखील केलं गेलेलं आहे. दुसरं आहे विज्ञान. आता विज्ञानाचा जर आपण वापर केला तर विज्ञान किंवा विज्ञानामध्ये म्हणजे काय, तर माणसाच्या गरजेतून एखाद्या वस्तूची किंवा एखादा काय म्हणतात त्याला ते ज्ञान प्राप्त होतं.
बरोबर ना. म्हणजे माणसाच्या गरजेतून एखादी नवनिर्मिती होत असते. म्हणजे जसं म्हणजे सांगण्यात येईल की विज्ञान जी आहे ही माणसाच्या शोधाची जननी आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे जसा आपण विचार करू आणि जसजशा आपल्या गरजा वाढतात त्याप्रमाणे माणसामध्ये माणूस काय सृजनशील आहे, एक विचारशील माणूस आहे. आणि प्राणी आणि मानवामध्ये तर हाच फरक आहे की जशी माणसाला गरज निर्माण झाली त्याप्रमाणे त्याने विचारशक्तीच्या जोरावर त्यावर शोध लावले आणि त्या शोधावर वेगवेगळी नवनिर्मिती झाली. मग आता थोडक्यात जर बघायला गेलो तर चाकाचा शोध लावला कोणी लावला तर मानवानेच लावला. आणि या चाकाच्या शोधावरच तर आज जीवनामध्ये गती निर्माण झाली आहे. अग्नीचा शोध लागला, या अग्नीतूनच आज वेगवेगळ्या ऊर्जांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे माणसाने अधिकित्तिकरित्या आपल्या बुद्धीचा वापर केला आणि वेगवेगळ्या नवनिर्मितीची कल्पना त्याने मांडली. आणि आज वर्तमान काळामध्ये बघितलं तर भूतकाळामध्ये या सगळ्या गोष्टीचा इतिहास आपल्याला समजून येतो की हे सगळं अगोदर घडलं आहे आणि त्याच जोरावर हे विज्ञान आज आपल्याला समजतं आहे. हेच आपण आज विज्ञान शिकतो आहोत. आणि या विज्ञानाला परत दुसरं आज जोड आपण पाहतोय ती म्हणजे तंत्रज्ञान. म्हणजे एखादी नवनिर्मिती किंवा एखादी वस्तू जेव्हा नवीन आपण बघतो तर ती तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली गेली, मग याचा देखील विचार आला तंत्रज्ञानाचा. म्हणजे तंत्रज्ञान आणि विज्ञान हे खूप निगडीत आहे. पहिल्या अगोदर बाळांनो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा अगोदरच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिले फक्त सामान्य विज्ञान एवढाच एक विषय होता. पण नंतर काय झालं, नंतर त्या त्यामध्ये नवीन नवनिर्मितीचा शोध लागला आणि एक वेगळ्या पद्धतीने सायन्स सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं ते नावच बदललं गेलं, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा विचार आला. म्हणजे एखादं ज्ञान कशा पद्धतीने मांडलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलं. म्हणजे ज्ञान मिळालं आहे पण ते ज्ञान प्राप्त करत असताना त्या शास्त्रज्ञानाने कोणतं तंत्र वापरलेलं आहे मग त्याला आपण म्हणतो ते तंत्रज्ञान. ती कोणती पद्धत वापरली आहे त्याला आपण म्हणतो तंत्रज्ञान. म्हणजे कोणताही शोध लागला ते लागत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने त्याचा शोध लावला हे खूप इतिहासामध्ये महत्त्वाचं आहे. आणि हेच उपयोजित इतिहासामध्ये हेच सांगितलं जातं की नेमकं भूतकाळामध्ये काय घडलं होतं की जेणेकरून आज आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये कशी प्रगती केली गेलेली आहे. म्हणजे आता थोडक्यात जर उदाहरण दिलं मी तुम्हाला तर संगणकाचं पण उदाहरण घ्या की सुरुवातीला संगणक खूप मोठा अगदी एखादा रूम एवढा संगणक होता. नंतर हळूहळू संगणकाची ज्याचा आकार आहे तो हळूहळू काय झाला कमी होत गेला. म्हणजे काय वेगवेगळं तंत्रज्ञान वापरलं गेलं पण मूळ कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा मूळ उगम ज्याला आपण म्हणतो तो भूतकाळात आहे. मग जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या वस्तूची नवनिर्मिती करायची आहे तर आपल्याला कुठे जावं लागेल, आपल्याला भूतकाळात जावं लागेल. भूतकाळात आपल्याला काय अगोदर घडलं होतं आणि जेणेकरून त्यांनी अशा पद्धतीचा वापर करून ती निर्मिती केलेली आहे याचा पहिले आपण विचार केला गेला पाहिजे. म्हणजे नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या उपयोजित इतिहासाचा खूप म्हणजे अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजच्या वर्तमान काळामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्याचा पूर्ण संबंध हा भूतकाळाशीच असतो. म्हणून उपयोजित इतिहास हा सर्वसामान्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अगदी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तत्त्वज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान जर बघायला गेलं तर याचा आपला संबंध जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भूतकाळातच जावं लागेल. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा उद्योगधंदे आणि व्यापार. आता उद्योगधंदे आणि व्यापार बाळांनो, आत्ता वर्तमान काळामध्ये जो आपण वेगवेगळे व्यापार पाहतो
बरोबर आहे. वेगवेगळे उद्योगधंदेही तुम्हाला माहिती आहे. आता हे उद्योगधंदे ह्या वर्तमान काळातच सुरू झाले का? नाही. या तुमच्या काळातच सुरू झाले का? नाही. तर या उद्योगधंद्यांची सुरुवात ही अगदी ब्रिटिशपूर्व काळापासून आहे. म्हणजे अगदी ब्रिटिशपूर्व काळ जर बघायला गेला तर प्रत्येकजण व्यापार करत होता. त्या व्यापारामध्ये फक्त एकच महत्त्वाचं नव्हतं, तो म्हणजे पैसा नव्हता. म्हणजे पैसा विनिमयाचं साधन नव्हतं, वस्तू विनिमयाचं साधन होतं. जे बलुतेदार होते, आता हे बलुतेदार कोणते? तर चांभार आले, शिंपी आले, न्हावी आले, सुतार आले. जे वेगवेगळे 12 बलुतेदार गावामध्ये असायचे ते आपापला व्यवसाय करायचे आणि एकमेकांना ते देवाणघेवाण करून आपल्या जीवनात ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तू एकमेकांना देऊन आपला जीवन चरितार्थ चालवायचे. तिथे कुठेही पैशाचा संबंध नव्हता. पण मग उद्योगधंदे आणि व्यापारामध्ये वेगळ्या पद्धतीने, मग आता इथे तंत्रज्ञान आलं. मग हे वेगळ्या पद्धतीने कसं उद्योग आणि व्यापार सुरू झाला? कधीपासून? तर ब्रिटिश भारतात आल्यानंतर. मग ब्रिटिश भारतात आले, मग त्यांनी पैसा विनिमयाचं साधन केलं. आता ते करत असताना आपल्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, तो भाग वेगळा आहे. आपल्याला फक्त एकच मुद्दा इथे विचारात घ्यायचा आहे की आपल्या इतिहासामध्ये उद्योगधंदे आणि व्यापार यामध्ये प्रगती कशी होत गेली आणि याचा संबंध आहे सर्वस्वी उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळातल्या घडलेल्या घटनांशी. की जिथे व्यापारासाठी आवश्यक असणारी सगळ्यात मोठी म्हणजे दळणवळण व्यवस्था आली. ती दळणवळण व्यवस्था परत कोणी केली? ब्रिटिशांनी केली. मग परत पुढचा प्रश्न येतो की मग ते कधी केलं? मग ती दळणवळण व्यवस्था कोणती? एकमेकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ती पद्धत कोणकोणत्या होती? म्हणजे हा शेवटी विचारात घेणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला उद्योगधंदे आणि व्यापारांचा आपल्याला चा विकास कसा झाला आहे तो समजेल आणि तो समजल्यावर अधिक चांगल्यारीत्या आपण उद्योगधंदे व्यापार कसा करू शकतो याचंही आपल्याला ज्ञान मिळेल, याचीही आपल्याला दिशा मिळेल. म्हणजे थोडक्यात जर आपण बघायला गेलं, आजचा व्यापार आहे. आजच्या नवीन कलियुगामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो, बरोबर ना? अगदी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपण खूप जणं घरी बसल्या बसल्या वस्तू खरेदी करतात. कुठल्या माध्यमातून? ऑनलाईनच्या माध्यमातून, बरोबर की नाही? आपण ऑनलाईन खरेदी करतो. वेगवेगळ्या ॲमेझॉन वगैरे ह्यासारख्या ऑनलाईनसारखे ॲप्स आहेत की जिथे आपण डाउनलोड करतो आणि आपल्याला घरी बसल्या बसल्या आपल्याला त्या वस्तू प्राप्त होत असतात. आता ह्या व्यापारामध्ये सुद्धा ही मोठी नवनिर्मिती आहे आणि ते एक क्रांती आहे. कारण व्यापार करताना एक कच्चा माल एकाला दिला जातो, मग तो दुसऱ्याला दिला जातो, मग दुसरा तिसऱ्याला देतो. असं करता करता त्या मालाची किंमत वाढत जाते. इथे इंटरनेटद्वारे किंवा ह्या ऑनलाईनद्वारे जेव्हा आपण खरेदी करतो तर कम्पॅरेटिव्ह आपल्याला मिळालेली वस्तू ही खूप स्वस्त मिळते. याचं कारण आहे की जी व्यवस्थापनामध्ये जी चेन असते, जी एक दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, ही चेनच मुळात नसते. डायरेक्ट खरेदी करणारा आणि विकणारा हा असल्यामुळे इथे आपल्याला तो स्वस्तात मिळतो. पण मग हा विचार जेव्हा आपण करतो, मग अगोदरच्या काळामध्ये कशा प्रकारचा व्यापार होत होता? अगोदरच्या काळामध्ये उद्योगधंदे कशा प्रकारे वाढीस लागले होते आणि ते त्यावेळेला विकसित झाले किंवा त्यामध्ये बदल होत गेले. म्हणून आज आपल्याला आपल्या आधुनिक पद्धतीने आज आपण उद्योगधंदे करतो आहोत. आजच्या या विज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन उद्योगधंदे आहेत. अगदी आज आपण बघा यूट्यूब जरी उघडलं तरी आपल्याला लगेच म्हणतात की घरी बसल्या बसल्या कमवा, घर बसल्या बसल्या तुम्ही वर्क फ्रॉम होम असं केलं जातं. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक वेगवेगळे व्यापार करण्यासाठी वेगवेगळी दालनं उपलब्ध या कलियुगामध्ये केलेली आहेत. पण हे आज आधुनिकरित्या आज आपल्याला समजते. पण अगोदर व्यापार कसा होता याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. आणि म्हणून उपयोजित इतिहास उद्योगधंदे आणि व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे व्यवहाराचं क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे आणि मग त्यामधून मग या उद्योगधंदे आणि व्यापारामध्ये त्यावेळेला मानवी संबंध कसे होते
त्यावेळेला सामाजिक जीवन कसं होतं आणि कोणकोणत्या गरजा होत्या, की त्यावेळेला कोणकोणत्या वस्तूंची निर्मिती केली जात होती. आणि मग जी आज जी आपण एखादी वस्तू विचारात घेतो, तर ही आधुनिक पद्धतीने आपल्याला जी वस्तू मिळते, मग अगोदरचं पहिलं स्वरूप त्याचं कसं असेल याची देखील आपल्याला एक क्युरिओसिटी निर्माण होणं आवश्यक आहे. की जेव्हा एखादा आपण कुठलाही म्हणजे जीवनाला आवश्यक असणारा कोणताही घटक घ्या, बरोबर आहे की नाही. अगदी दैनंदिन जीवनामध्ये आज आपण आता स्वयंपाकघरामध्ये आपण वेगवेगळे स्वयंपाकघर, तर हे संपूर्ण मी म्हणेल एक लॅबोरेटरी आहे, बरोबर की नाही. एक लॅब आहे की तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जसं प्रयोगशाळेमध्ये शाळेमध्ये शिकत असतो ना, तशीच एक वेगळी आधुनिक प्रयोगशाळा आहे की जी पूर्वापार आलेली आहे. मग तिथेच रासायनिक प्रक्रिया, तिथेच ह्या कोणकोणत्या पदार्थामध्ये कोणकोणते रसायनं आहेत, त्याचा शरीरशास्त्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टीची आपल्याला जर माहिती मिळायची असेल तर आपण अगोदर भूतकाळात जातो, बरोबर आहे की नाही. ते ज्ञान प्राप्त करतो आणि मगच आपल्याला याची अधिक चांगल्यारीत्या आपण ती मांडण्याचा आज प्रयत्न होतो आहे. म्हणजे कोणताही अभ्यास केला तर या वेगवेगळ्या क्षेत्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अगोदर त्या क्षेत्राचा संबंध, तिथला उगम याचा विचार करणं खूप अपरिहार्य असते. अशा प्रकारे उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणजेच आपला या उपयोजित इतिहास असं आपण म्हणतो. त्यानंतर बघणार आहोत व्यवस्थापन शास्त्र. आता व्यवस्थापन म्हणजे काय बाळांनो, तर नियोजन, बरोबर ना. कोणतंही काम करायचं म्हटलं तर पहिले नियोजन करणं गरजेचं आहे. नियोजनाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. नियोजनाशिवाय जर आपण एखादी गोष्ट करायचा प्रयत्न केला तर ती सक्सेस होईल नाही, बरोबर आहे ना. म्हणजे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते सामाजिक बाबतीत असो, राजकीय बाबतीत असो, एखाद्या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा आहे, मग तो कसा याच्यासाठी देखील व्यवस्थापन आलं. समजा उद्योगधंदे आणि व्यापार करायचा, याच्यासाठी देखील व्यवस्थापन आलं. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितला तर आजचा व्यापार ऑनलाईन करतो. घरोघरी आज जे डिलिव्हरी बॉयज असतात त्या घरी आपल्याला सेल करण्यासाठी म्हणजे डिलिव्हर करण्यासाठी येत असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, म्हणजे ती माणसं आली, त्याच्यात त्यांना विशिष्ट वेतन देणं आलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे जो व्यवस्थापनामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे आणि ते नियोजन खूप उत्तम आणि यशस्वीरित्या करणं खूप गरजेचं आहे. मग व्यापारांच्या संदर्भात व्यवस्थापन अगोदर कसं केलं जात होतं, विज्ञानामध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये या सगळ्यामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जात होतं. आणि व्यवस्थापनाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही, बरोबर की नाही. म्हणजे व्यवस्थापन सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन. अगदी तुम्ही म्हणाला की मी आता 10वीत आहे, बरोबर आहे की नाही, आणि मी सगळ्या विषयाचा अभ्यास करतो, तर तुम्हाला ते सगळ्या विषयाचा एकाच वेळेला अभ्यास करणं शक्य आहे बाळांनो, नाही. तर तुम्हाला त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे की आज मी ह्या विषयाचा अभ्यास करेन, उद्या मी ह्या विषयाचा अभ्यास करेन, की जेणेकरून मी अधिक चांगल्यारित्या तो आशय समजून घेईन. पण जर तुम्ही पटकन एकाच वेळेला सगळ्या विषयाचा अभ्यास करायला गेला तर तो तुम्हाला समजेल का, नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र ही व्यवस्थापनावरच अवलंबून असतं. मग ते कोणतेही घ्या, म्हणजे अगदी शिक्षण क्षेत्र घ्या, तर आरोग्य क्षेत्र घ्या. आज बघा, आज करोनासारखी परिस्थिती आहे. जर व्यवस्थापन आपल्या राज्य सरकारने किंवा आपल्या केंद्र सरकारने सुरळीत केलं नसतं तर आज किती जण मृत्युमुखी पडले असते, बरोबर की नाही. आज लॉकडाऊन केलेला आहे, हा लॉकडाऊन हा देखील व्यवस्थापनाचा एक भाग आहे. त्या व्यवस्थापनाचा सगळ्यांचा सक्रिय भाग देखील आवश्यक आहे. जसं उपयोजित इतिहासामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की पर्यटक म्हणून एक सामान्य माणसाचा देखील सहभाग आवश्यक असतो. त्या उपयोजित इतिहासामध्ये व्यवस्थापनामध्ये जो सामान्य माणूस आहे, सामान्य नागरिक आहेत, त्याचा देखील सहभाग आवश्यक आहे.
जर प्रशासनाने व्यवस्थापना सांगितलेलं आहे की घरी राहा, बाहेर जायचं नाही हे सांगितलं आहे, पण ते व्यवस्थापन सुरळीतरित्या करण्यासाठी परत जनतेनेच त्याला साथ देणं आवश्यक आहे, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. म्हणजे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहास आणि याच्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कशा प्रकारचं व्यवस्थापन होत होतं, विविध स्तरामध्ये व्यवस्थापन करत असताना त्यावेळेला लोकांची मानसिक स्थिती कशी होती, त्यानंतर त्या मानसिक स्थितीतून कशा प्रकारे आता ह्या वर्तमान काळामध्ये त्या भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं होतं, ते आज कशा प्रकारे त्याचा दिशादर्शक म्हणून वापर केला पाहिजे हे देखील व्यवस्थापनासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून व्यवस्थापन शास्त्रामध्ये देखील उपयोजित इतिहास खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर कला. आता कलेच्या बाबतीत जर विचार केला तर वेगवेगळ्या कला आज आपल्या भारतीय परंपरेमध्ये बघायला गेलं तर वेगवेगळ्या कला आहेत, बरोबर ना. म्हणजे ती कलेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता समजा एखादा चित्रकला घ्या, बरोबर की नाही. मग त्या चित्रकलेमध्ये देखील बघायला गेलं तर भूतकाळामध्ये चित्र काढण्याची पद्धती वेगळ्या होत्या. ते चित्र काढताना रंगाचे जे वेगवेगळे त्यांचे म्हणजे वेगळ्या पद्धतीने जी चित्रशैली ज्याला आपण म्हणतो की रंग वापरण्यासाठी कोणत्या गोष्टीचा ते वापर करत होते रंग तयार करण्यासाठी, हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यावेळेला चित्रामध्ये नेमकं काय विषय होते, कारण जसं समाज असतो, जसं म्हणजे एखादं दैनंदिन जीवन असतं त्याचप्रमाणे माणसं विचार करत असतात आणि त्यांच्या विचारातूनच चित्र काढली जात होती. म्हणजे त्यावेळेला बघा लिओनार्दो विन्सी याने मोनालिसाचं चित्र काढलं. ते चित्र असं काढलं की खरा त्याच्यात जिवंतपणा त्याने आणून दिला. ती सुंदर होती हे महत्त्वाचं नाही, ते चित्र पाहताना ती साक्षात खरी उभी आहे असं लोकांना भासत होतं. म्हणजे ते वास्तववादी चित्रण रेखाटण्याचा त्या चित्रकारांनी प्रयत्न केला होता. मग जेव्हा चित्रकलेमध्ये जर आपल्याला प्रगती करायची आहे किंवा या चित्रशैलीतूनच तर मी म्हणेल आज आपल्याकडे आर्ट गॅलरीज आहेत किंवा त्याच्यामध्ये रोजगारांची संधी जर विचार केला तर ह्याच्यामध्ये चित्रशैली म्हणजे चित्रातूनच मला असं वाटतं वेगवेगळे ज्याला आपण आर्किटेक्ट होण्याचा हा देखील चित्रकलेचा देखील मोठा संबंध आहे. म्हणजे कोणतंही क्षेत्र निवडा त्यामध्ये कधी कुठल्या तरी एखाद्या कलेचा नक्कीच त्याच्यामध्ये समावेश असतो आणि त्या कलेतूनच वेगवेगळ्या आज अभ्यासाचे क्षेत्र देखील निर्माण झालेले आहेत. म्हणून उपयोजित इतिहासातून रोजगाराच्या किंवा अभ्यासाच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होण्यास खूप मदत होत असते. अशा प्रकारे कला किंवा ह्या कलाक्षेत्राचा देखील उपयोजित इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संबंध आहे आणि त्या बाबतीत देखील उपयोजित इतिहास संशोधन केले गेले आहे. त्यानंतर मानव्य ज्ञानशाखा. म्हणजे आता मानव्य ज्ञानशाखा म्हणजे वेगवेगळे शास्त्र आहेत. इतिहासाचं शास्त्र आहे, पुरातत्वशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहेत. या वेगवेगळ्या शास्त्र म्हणजे काय, ते ज्ञान, ती पद्धत, बरोबर ना. या सगळ्या मानवाने हे निर्माण केलेलं हे ज्ञान आहे त्याच्या गरजेतून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा प्रकारचा विचारांचा उगम झाला, कशा प्रकारे त्याच्यावर संशोधन केलं गेलं, त्याच्यावर अभ्यास केला गेला आणि मग हे वेगवेगळे दालनांची निर्मिती झाली. आज आपण बघतो ना 10वी झाल्यानंतर कोणी आर्ट्सला जातं, कोणी सायन्सला जातं, कोणी कॉमर्सला जातं. आता ह्यामध्ये काय वेगवेगळ्या शास्त्रांचा तर विचार आहे. जर कोणी आर्ट्सला जात असेल तर इतिहासाचं शास्त्र, पुरातत्वशास्त्राची अभ्यासाची खूप गरज आहे. कोणी वाणिज्य याच्यात जात असेल तर तुम्हाला विज्ञान याच्यामध्ये वेगवेगळे मग रसायनशास्त्र घ्या, त्यानंतर तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचा विचार तिथे आला, बरोबर ना. म्हणजे शरीरशास्त्राचा विचार आला,
रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा तुम्हाला तुमचा विचार आला, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा देखील या मानवीय शाखामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे या वेगवेगळ्या ज्या आज आपण अभ्यासाची दालनं आज आपण आपल्यासमोर आहेत, याचं मूळ कन्सेप्ट काय भूतकाळात आहे, की त्या शास्त्रांचा त्या विचारांचा त्या उगम कसा झालेला आहे. आणि मग नेमकं या वेगवेगळ्या शास्त्रांच्या जे वेगवेगळे ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत, मग हे कोणी केलेलं आहे, हे मानवाने आपल्या वेगवेगळ्या गरजेतूनच तयार केलेलं आहे आणि मग त्याच्यातूनच हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून मानवीय शाखा हे देखील उपयोजित इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे म्हणजे अगदी मानवीय शाखामध्ये बघायला गेलं तर त्यावेळेला भूतकाळात घडून गेलेल्या देवदेवतांच्या कहाण्या, म्हणजे पुरातत्व मध्ये बघायला गेलं तर पौराणिक कथा, ते देखील मानवाने या सगळे विचार आहेत. म्हणजे कोणत्याही क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला उपयोजित इतिहास विचारात घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. म्हणून उपयोजित इतिहास आणि वेगवेगळे शास्त्र किंवा वेगवेगळी क्षेत्र आहेत किंवा वेगवेगळे विषय आहे, याचा घनिष्ठ संबंध आहे आणि त्यावर संशोधन देखील करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बाळांनो, आज आपण खूप स्पष्ट आपण वेगवेगळ्या उपयोजित इतिहासाचा सविस्तर अभ्यास केला. एक तर आपण अगोदर पाहिलं उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहासाचं महत्त्व काय, लोकांचा जो उपयोजित इतिहासाच्या बद्दल जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी जनासाठी इतिहास किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पब्लिक हिस्ट्री हा शब्दप्रयोग जो मी तुम्हाला सांगितला, त्याची गरज आज का आहे आणि ते म्हणजे वर्तमानाशी ज्या घडलेल्या घटना आहेत त्याची नाळ भूतकाळामध्ये आहे हे समजून सांगण्यासाठी जनासाठी इतिहास हे कन्सेप्ट आज अभ्यासलं गेलं किंवा त्याच्यावर संशोधन देखील केलं गेलं. मग आपल्या भारतात बंगळुरूमध्ये किंवा परदेशामधील परदेशी विद्यापीठामध्ये याचा वेगळा अभ्यास केला गेला. त्यानंतर आपण पाहिलं की पर्यटन म्हणून किंवा एक सामान्य माणूस देखील इतिहासामध्ये खूप त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि त्या पर्यटनातूनच मला असं वाटतं की सामान्य माणसामध्ये जाणीव निर्माण होते आणि मग इतिहासाचा बद्दलच्या वारसा किंवा आपली परंपरा जोपासण्यास मदत होते. त्यानंतर आपण पाहिलं उपयोजित इतिहास आणि वेगवेगळी क्षेत्र. मग त्या क्षेत्रामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, व्यवस्थापन, उद्योगधंदे आणि व्यापार या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आणि मानवीय शाखा म्हणजे मानवाने आपल्या गरजेतून वेगवेगळी जी शास्त्र किंवा जे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या क्षेत्रात त्याची शोध लावले आणि ते वेगवेगळे आज आपण अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासाची दालनं कशी आज उघडी आहेत की जेणेकरून आपण वेगवेगळ्या शाखा निवडतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अगोदर घडलेला आहे म्हणून ते पुढच्या पिढीला तो अभ्यासला सहज आलेला आहे. म्हणून उपयोजित इतिहास आपल्या विकासाच्या दृष्टीने वर्तमान काळात आणि पुढे भविष्य काळात त्याचा मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि त्याचा उपयोग देखील केला जातो आणि त्यासाठी संशोधन खूप महत्त्वाचं आहे. हे मी आज तुम्हाला या पाठातले एवढे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. बाळांनो, पुन्हा हा व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला हा आशय सविस्तररित्या समजेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट्स करा. वाटलं तर मला फोन करा की जेणेकरून तुमच्या शंकांचं मी निरासन करेन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या पाठातले उर्वरित मुद्दे घेऊन. धन्यवाद.